सुनेत्रा पवारांनी उपराष्ट्रपतींकडे सोपवला राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा। रिक्त जागेसाठी छगन भुजबळ इच्छुक, राष्ट्रवादी कुणाला संधी देणार याकडे लक्ष। मुख्यमंत्री फडणवीस रामनाथ कोविंद आणि नाशिक दौऱ्यावरती। काळाराम मंदिरात 21 फुटी धर्मस्तंभावरती 11x5 फूट धर्मध्वज फडकावला। रामकुंडावरती संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोदा आरती। येत्या 90 दिवसात गोकुळ दूध संघाची निवडणूक घ्या, सुप्रीम कोर्टाचा आदेश। हायकोर्टात याचिका दाखल करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश। थलपती विजय उद्या 10 वाजता घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ। राज्यपालांना भेटून केला सत्ता स्थापनेचा दावा। तामिळनाडूच्या राजकारणात घडामोडींना वेग। अण्णा द्रमुकमध्ये फूट पडण्याची शक्यता। टीव्हीके सोबत सत्तेत जाण्यासाठी 30 आमदारांची पक्षांतराची तयारी। पश्चिम बंगालचे पर्यवेक्षक अमित शहा 8 मे रोजी कोलकाता दौऱ्यावर। सुवेंदू अधिकारी विधिमंडळ गटनेता बनणार की भाजप धक्कातंत्र वापरणार याकडे सगळ्यांचं लक्ष। दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांची निर्दोष मुक्तता। खेड न्यायालयाचा निर्णय, पुराव्याअभावी सर्व आरोपी निर्दोष। पुण्यात 9 वर्षीय मुलीवर आजोबाकडून अत्याचाराचा प्रयत्न। पर्वती भागातल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे घटना टळली। आरोपी आजोबाला अटक, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। पुण्याच्या नसरापूर अत्याचार घटनेतील नराधमाची लैंगिक सक्षमता चाचणी पॉझिटिव्ह। ससून रुग्णालयाकडून भीमा कांबळेची तपासणी। न्यायवैद्यक अहवाल पोलिसांकडे सुपूर्द। पुण्यातील नवले पूल परिसरात कुठलंही आंदोलन करता येणार नाही। नसरापूर घटनेनंतर पोलीस आयुक्तांचे आदेश। नातेवाईकांनी मृतदेह ठेवून आंदोलन केल्यानं झालेली 4 तास वाहतूक कोंडी। मुंबई विमानतळावरील उड्डाण सेवा 11 वाजल्यापासून 6 तास बंद राहणार। प्री मान्सून देखभालीच्या कामासाठी दोन्ही धावपट्ट्या बंद ठेवणार। जळगावच्या सराफ बाजारात सोनं चांदीच्या दरात वाढ। सोनं तोळ्यामागे 2200 तर चांदी किलो मागे 5000 रुपयांनी महागली। नाफेडकडून ज्वारी खरेदीसाठी नोंदणीला सुरुवात। खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी। मंगळूर पीरमध्ये नोंदणी प्रक्रिया संथ असल्यानं शेतकऱ्यांची रखडपट्टी। उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वीज कोसळून 28 जणांचा मृत्यू। पिलीभीतमध्ये 100 फूट उंच वीटभट्टीची चिमणी कोसळली। हरियाणात वाऱ्यामुळे 15,000हून अधिक झाडं उन्मळून पडली। आयपीएलचा अंतिम सामना 31 मे रोजी बंगळुरूऐवजी अहमदाबादला होणार। बंगळुरूच्या संघटनांनी केलेल्या मागण्या बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्वाबाहेर असल्यानं ठिकाण बदललं। 5 दिवसात रितेश देशमुखच्या राजा शिवाजीने ओलांडला 53 कोटींचा टप्पा। मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 4थ्या क्रमांकावर।